आणखी एका मोठी बातमी आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराडबद्दलची एका आश्चर्यकारक अशी माहिती समोर आली आहे। एका तरुणानं वाल्मिक कराडकडून 15 लाखांची खंडणी वसूल केल्याचा गुन्हा परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल झालाय। कराडच्या सांगण्यावरून त्याच्या सांगण्यानुसार दाखल केलेल्या या गुन्ह्यामुळे बीडच्या पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। वाल्मिक कराडला कोणी धमकी देऊ शकतं का असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केलाय। तर खंडणी उकळल्याचा आरोप असलेल्या तरुणावर खोटा गुन्हा दाखल करून त्याच्या कुटुंबाचा छळ केला जात असल्याचा आरोप जितेंद्र भाड यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून केलाय। दरम्यान अंजली दमान यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। न्यूज 18 लोकमतशी बोलताना ऐकूया। मला तर इतकी गंमत वाटली तो FIR वाचून, म्हणून मी तो ट्विट देखील केला की इतक्या मोठ्या दिग्गजाकडनं ज्याच्या दहशतीने पूर्ण बीड जिल्हा हलून निघालाय, सगळ्या राजकारण्यांशी त्यांचे कनेक्ट आहेत, सगळे पोलीस त्यांच्या दिमतीला आहेत, अशा माणसाकडनं कोणी खंडणी मागू शकतंय हेच माझ्या बुद्धीला पटत नाही। असंच मी ट्विट देखील केलंय की हे मला वाटतं त्यांनी ना कोणाला तरी, ते बांगर कोण आहेत मला माहित नाही, ते कुठल्या पक्षाचे आहेत का नाही ते मला माहित नाही, तर हे जे सगळं होतंय ना किरण पोलीस यंत्रणा यांच्या हातात आहे आणि याच्यातच ते अशा अनेक लोकांना जे त्यांच्या विरुद्ध लढतात त्यांना अडकवण्यासाठी केलंय। आता जर तुम्ही तो FIR वाचला त्याच्यात असं लिहिलंय की मी जगमित्र शुगर मध्ये टाइपरायटर म्हणून, आता टाइपरायटर नसतो टायपिस्ट असतो, पण मी टाइपरायटर म्हणून काम करतोय आणि 15 लाख मागायला एक व्यक्ती माझ्याकडे आला असं त्याच्यात दिलंय। आणि मी जेव्हा वाल्मिक कराड यांना फोन केला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की मला हे जे सगळं चाललंय मला व्हॉट्सअपवर धमक्या येतात, त्यामुळे 15 लाख तू देऊन टाक। हे जे सांगण्यात आलंय ना हे कोणाच्या बुद्धीला पटेल की वाल्मिक कराडला कोणी दहशत करू शकेल? हे तुम्हाला आम्हाला आपण 3 महिने जे सगळं बघतोय त्याच्यावरनं बुद्धीला पटेल तरी का? आणखी एक मोठी बातमी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी CIDनं बीड सत्र न्यायालयामध्ये अर्ज केलाय। देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केज कोर्टात न चालवता बीड सत्र न्यायालयामध्ये चालवण्याची मागणी CIDनं अर्जात केली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत CIDनं बीड सत्र न्यायालयामध्ये अर्ज केल्याची माहिती आहे। सध्या हा खटला केज कोर्टात सुरू आहे, पण CID कडून बीड कोर्टामध्ये खटला चालवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर हा खटला बीड कोर्टात की केज कोर्टात यावर 10 तारखेला निर्णय येणार आहे। दरम्यान माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण कृषी विभागातल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार आहेत। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडनं कृषी विभागाचे 200 कोटी रुपये उचलले असा आरोप धसांनी केला। तर वाल्मिक कराडच्या संपत्ती संदर्भातही सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार आहेत। तक्रार करण्यासाठी माहिती गोळा करण्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळतेय। तर 2 दिवसात सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार असल्याचं कळतंय। पाहुयात पुढची बातमी। खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदेंवर निशाणा साधलाय। शिंदे आणि फडणवीसांमध्ये वॉर सुरू आहे, ते रोज दिसतंय असा आरोप संजय राऊतांनी केला। शिंदेंच्या बोलण्याला राज्यात काहीही किंमत राहिली नाही। शिंदे फडणवीसांच्या डोळ्यासमोर उद्योग बाहेर केले असा आरोपही राऊतांनी केला। तुम्ही समोर पाहताच की शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये कसं वॉर चालू आहे, युद्ध सुरू आहे, हे स्पष्ट दिसतंय, रोज दिसतंय। ते अनेक निर्णय जे भ्रष्टाचारासंदर्भातले होते, ज्यांच्यामुळे भ्रष्टाचार सुरू होता, असे निर्णय देवेंद्रजींनी थांबवलेले आहेत आणि त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत केलंय। अशाच निर्णयांना उद्धव ठाकरे यांनी सुद्धा स्थगिती दिली। एकनाथ शिंदे यांच्या बोलण्याला महाराष्ट्रामध्ये आता काही तसं महत्व राहिलेलं नाही। जे मुख्यमंत्री बोलतायत त्याला महत्व आहे। एकनाथ शिंदेचं आता कोण ऐकणार? आता कोणी ऐकणार नाही। लिहून दिलेली भाषणं वाचायची, टिवल्या बावल्या करायच्या, त्याच्यावरती बोलायचं, त्यातून काय साध्य होणार? आपण राज्यासाठी काय केलं, जनतेसाठी काय केलं, स्वतः पैसे देऊन आपले वेळावेळाने सत्कार करायचे, महाजी शिंदे सारखे पुरस्कार विकत घ्यायचे। उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये आपली पिछेहाट आहे। याचं कारण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्रातला उद्योग हा परराज्यात गेला, हे मान्य करावं लागेल। महाराष्ट्रामध्ये गेले 3 वर्ष उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये
अजय अशर पॅकेज किंवा अजय अशर फॉर्म्युला झाला आणि त्याच्यामुळे आपण उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये मागे पडलो. आज जागतिक महिला दिन. महिलांच्या असामान्य कर्तबगारीचा बहुमान, जागर स्त्री शक्तीचा सन्मान, कर्तृत्वाचा. न्यूज 18 लोकमत मुक्ता सन्मान 2025 आज रात्री 7:51 फक्त न्यूज 18 लोकमतवर येणार आहे, त्याच्यामुळे पाहायला विसरू नका. त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी. राजकारणातली महिला संघर्ष यात्री म्हणून खरं पंकजाताई तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. त्यांचा संघर्ष आम्ही खूप बघितलेला आहे, जवळनं बघितलेला आहे आणि म्हणजे अतिशय प्रांजळपणे मला तुम्हाला विचारायचं आहे की कारण एरवी आपण राजकीय कुठला तरी एक कोण धरून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारत असतो. मला खरंच विचारायचं की आत्ताचा हा जो सगळा राजकीय पट चालू आहे, या राजकीय पटामध्ये अनेक तरुणी, अनेक महिला यांना वाटतं की आपण ह्या सत्ता कारणामध्ये यावं, या प्रकारच्या ह्या सगळ्या एका पॉवरमध्ये यावं की न यावं हे तुम्ही सांगा आम्हाला. राजकारणाच्या या सत्ता कारणात यावं का नाही असा तुम्ही मला प्रश्न विचारल्यामुळे ज्याला जिथे जावं वाटतं त्यांनी तिथे जावं आणि मुक्ता सन्मान मिळवावा असं जीवन त्याचं असावं. राजकारणात ज्याला यायचं त्यांनी यावं, ज्याला नाही यायचं त्यांनी नाही यावं. ज्याला नारळ काढणं वरती जाऊन एक मोठं काम आहे असं एक वेगळेपण त्यांनी दाखवलं, मुक्ता सन्मान मिळवला. कोणाला लिहून सन्मान मिळतो, कोणाला अभिनय करून सन्मान मिळतो. फक्त सन्मान मिळण्याची अपेक्षा मात्र राजकारणात आल्यावर कमी करावी कारण तो सन्मान फार कमी मिळतो. कारण राजकारणामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला वेगवेगळ्या क्रिटिसिझमला सामोरं जावं लागतं, वेगवेगळ्या परिस्थितींना सामोरं जावं लागतं आणि ती तयारी ठेवून कोणाला यायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे.